खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकताय हे जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा पुढला परिसर आहे, मुंबई महानगरपालिकेचा पुढला परिसर आहे, या परिसरामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। खरं तर आझाद मैदानावरती जो काही चिखल साचला किंवा पाणी साचले किंवा त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्याची जागा नाही आहे, त्यामुळं हे सर्व पर्यटक जे आहेत हे आता सर्व पर्यटक या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे त्या टर्मिनल पुढे जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये हे सर्व आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर आपण पाहू शकताय हे आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। घोषणाबाजी चालू आहे। पोलिसांनी या ठिकाणी वारंवार आंदोलकांना आव्हान केले की या ठिकाणून थांबू नका, या ठिकाणून पांगा, मात्र आंदोलक काय या ठिकाणी पोलिसांचं ऐकण्याच्या मानसिकतेत नाही। घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे। पोलिसांचं आंदोलक ऐकत नसल्याने या ठिकाणी रॅपिड फोर्सही बनवण्यात आली आहे। पोलीस या ठिकाणी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची जी ऑडिओ क्लिप आहे ही ऑडिओ क्लिप या ठिकाणी पोलीस आंदोलकांना ऐकवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र हा जो चौक आहे हा मोकळा करण्याचं नाव आंदोलक घेत नाही आहेत। या ठिकाणी आंदोलकांची संख्या ही वाढत चालली आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्या आंदोलकांशी आपण या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगाल? खरं तर या ठिकाणी आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे, आंदोलक मात्र बाहेर गर्दी करत आहेत। आम्ही हनुमान पाटील पिसा नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्याच्या टाकळा या गावातून आलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला ओबीसीतूनच मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबईतून हलणार नाही, हा संपूर्ण मराठा बांधवांचा ठाम निर्धार आहे। आणि जोपर्यंत आरक्षण आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा बांधवांना एक सांगू इच्छितो की कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्याची जरांगे पाटलाच्या आरक्षणासंदर्भात पोस्ट करू नका। त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला म्हणजे काय आपल्या समाजावर उपकार केले नाहीत। त्यांना जर खरंच मराठा समाजाचा कैवार असेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पद स्वीकारू नाही। त्या आमदार खासदारांचे आपण स्वागत करू। खरं तर मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी आंदोलक करतायत। काय सांगाल? आंदोलनात चालू आहे, मात्र आंदोलक जे आहेत या ठिकाणी बाहेर गर्दी करतायत। आंदोलक हे बाहेर गर्दी कशामुळे करतात? मनोज दादांनी सांगितलेलं आहे की शांततेत आंदोलन करायचं आहे आपल्याला। आणि काय झाले, काल 2 दिवस झाला आम्ही इथं आलो, 2 दिवसापासून इथं कसली खाण्याची सोय नाही, पाणी नाही प्यायला, हॉटेल चालू नाहीत, काय नाही। आणि आमच्या मराठी माणसाचे इतके खूप हाल झाले तिथं 2 दिवसात, तरी पण आम्ही 1% तो मागे सरकणार नाहीत। आम्ही मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार, आम्ही मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार असं या ठिकाणी आंदोलक सांगतायत। आपल्याकडे काही आंदोलक आहेत, काय सांगा दादा? या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आंदोलक गर्दी करतायत। सर, मैदानाच्या बाहेर यायला मैदानात पूर्ण पाणी साचलेलं आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही घरी वापस जाणार नाही। तिथं मैदानात पूर्ण पाणी साचलेलं आहे, तिथल्या झोपायची व्यवस्था नाही, संडासची व्यवस्था नाही, कुठं जेवण्याची व्यवस्था नाही, कुठं पाणी नाही। आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एक सांगणं आहे की मराठा आमदार आता झोपले का? मताच्या वेळेस मराठ्यांच्या मतावर निवडून येतात, म्हणून आता सरकारला आणि मराठा आमदारांना सुद्धा यानंतर असं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर या रोषाला सामोरं जावं लागेल। एक मराठा। या ठिकाणी आपण पाहिलं कशा पद्धतीने आंदोलक जे आहेत या ठिकाणी रोष व्यक्त करतायत। खरं पाहिलं तर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मात्र जी मुंबई मराठी माणसाची आहे त्याच मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसापासून मराठी माणसाची अक्षरशः हाल अपेक्षा सुरू असून हा मराठी माणूस त्यामुळे पूर्ण वैतागलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे।